नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. आधीच रखरखता उन्हाळा आणि त्यामध्ये वारंवार विजेचा लपंडाव यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे, तर व्यावसायिकांना देखील फटका बसत आहे. ही बाब हेरून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी मंडळांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यामध्ये भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, महिला आघाडीच्या जागृती मेहता, मंदाताई श्रीवास, मनोज राठोड, प्रमोद बनगिनवार, सुभाष काटेकर, संतोष मांजरखेडे, वाजिद शेख, अनिल भरारे, हनुमान रामावत, संजय घरत, अमित चिद्दरवार, अरुण राठोड, बच्चू खोडके आणि इतर प्रतिनिधींचा समावेश होता. आमची विनंती अशी आहे की सामान्य लोकांना गेल्या 15 दिवसांनी भयंकर त्रास सोसावा लागत. पूर्व सूचना न देता तुम्ही 4-4, 5-5 तास लाईन बंद करा. बरं, दुसरं महत्त्वाचं, तुमच्या बिलात कोणतीच कपात होती. ज्या पद्धतीने आपले लोक दादागिरीने वसुली करत आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही लाईनची सेवाही द्यावी ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला 8 दिवसाचा आम्ही टर्म अँड कंडिशन देतो. तुम्ही या लोकांच्या, नागरिकांच्या समस्या सोडवा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन होऊन जाईल. एवढं लाईन बंद राहणार. कारण काय असते, आज माहिती आहे का उन्हाळा एवढा कडक तापत आहे. आज जर 2-2, 4-4 घंटे लोकांच्या घरची लाईन जात असेल, त्यांच्या घरची काय अवस्था होत असेल मॅडम. ह्या सर्व गोष्टी आमच्यापासून तक्रार म्हणून येत आहेत. परंतु आज आम्ही शासनातली, प्रशासन आमचं असल्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त हात जोडून विनंती करत आहोत की तुम्हाला कोणत्या तरी त्रास असतील किंवा तुमच्या टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील ते आम्हाला सांगा, आम्ही वरती कळवतो. कशामुळे बंद आहे? परंतु लोकांना, सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती आज या ठिकाणी करतो. मॅडम, सोमवारी आपली भेट होईल. आपण या 8 दिवसातली कोणतं काय केलं, आपल्या कोणत्याचा फोन उचलला गेला तर उचलला जात नाही, नेमकं चाललं काय मॅडम. आणि लोकांनी का बरं सहन करायचं. तुमचा ग्राहक आहे, तो दर महिन्याला तुमचं ते बिल भरतो, सर्व व्यवस्थित चालू आहे मॅडम. अशा वेळेला तुमच्याकडनं सहानुभूतीची अपेक्षा आहे. हा काळ थोडासा भयंकर आहे, आपण सांभाळून घ्यावं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या सोबत आहोत. फक्त तुमच्या वरिष्ठांना सांगा तुम्ही. यानंतर हे वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारेल की नाही याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.